पण टुरिझमला किती जरी म्हटलं तरी मी जसं मगाशी म्हटलं तरी TCS हा जो फॉरेन टुरिझम म्हणजे एक आहे ठीक आहे की देखो भारत हे चांगलं आहे, देखो भारतसाठी हे खूप चांगलं असू शकतं. परंतु जेव्हा मी TCS 20% करतो किंवा इव्हन 5%, तर परदेशी ज्यांना परदेशात प्रवास करायचा आहे त्यांच्याकरता अजूनही जोपर्यंत मी TCS काढत नाही तोपर्यंत मी म्हणणार नाही की ते इन्सेंटिव्हाइज केलंय म्हणून. आणि सगळ्यात महत्वाचं आणि GST पण आहेच tourism तिथे. हा कदाचित कॉन्करंट लिस्टमध्ये जरी असला तरी प्रिडॉमिनंटली स्टेट हँडल करणारा विषय. टुरिझम हा सेंट्रलचा विषयच नाही. म्हणून तुम्हाला मध्य प्रदेश टुरिझम, गुजरात टुरिझम, महाराष्ट्र टुरिझम अशा जाहिराती बघायला मिळतात. देशाला टुरिझम मिनिस्टर नाहीये, महाराष्ट्राला पर्यटन मंत्री आहे. त्यामुळे हा मुळात तो विषयच नाहीये त्यांचा, तर त्याच्यात ते काय हे करणार? लक्षद्वीपचा विकास ज्या स्वरूपामध्ये केंद्र सरकार करतायत, केंद्रीय नाही, एक मिनिट, मी नॅशनल टुरिझम पॉलिसी आणि नॅशनल लेवलला टुरिझमला फायनान्सिंग करणारी बॉडी पण आपल्याकडे आहे ॲट द नॅशनल लेवल. त्याच्यामुळे केंद्र सरकार हॅज अ बिग रोल. आणि आत्ता टुरिझमच्या माध्यमातनं जे इन्कम अर्निंग अपॉर्च्युनिटीज किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंट वाढणार आहे आणि त्या लोकल एरियाला बूस्ट देणार आहे अशा 60 ठिकाणी जेव्हा ते 60 ठिकाणं आयडेंटिफाय केली म्हणतात तेव्हा याचा अर्थ गव्हर्नमेंट विल स्पेंड ह्यूज अमाऊंट्स इन दोज एरियाज, ज्याच्यामुळे फॅसिलिटीज वाढतील. तुम्ही इतक्यात कधी वाराणसीला गेलाय की नाही माहीत नाही मला, किंवा उज्जैनला. इट इज वर्थ गोईंग अँड सीइंग द डिफरन्स दॅट हॅज बीन क्रिएटेड. हा जर का 60 गाव शहर सेंटर्समध्ये झाला, इट विल हॅव इट्स ओन इम्पॅक्ट. म्हणून टुरिझमच्या इटलीसारख्या देशामध्ये व्हॉट इज द बिगेस्ट इंडस्ट्री म्हणजे ह्याच्यातली, इट इज टुरिझम. अपार्ट फ्रॉम त्यांची मॅन्युफॅक्चरिंग जी आहे ती. त्याच्यामुळे ह्याच्यामुळे एक ज्याला आपण म्हणतो ना मल्टिप्लायर इफेक्ट, हा त्या ह्याच्यातनंही टुरिझममध्ये होणार असं मला वाटतं. चला त्याच्यावर एकच पॉईंट आहे, त्याचं आपण मगाशी स्टॉक मार्केटबद्दल बोलत होतो आणि इन्फ्राबरोबर जसं नुसतं त्यांनी एखादं वाक्य जरी सांगितलं की टुरिझमला आम्ही प्रोत्साहन देतोय वगैरे, मग लगेच त्या रिलेटेड स्टॉक्स म्हणजे आता मी एक सामान्य जे प्रेक्षक असतील आपल्या त्याच्याकरता एक साधे ऑफकोर्स डिस्क्लेमर आहे इथे की मला काही आय एम नॉट अ इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट वगैरे वगैरे. परंतु मग टुरिझमला रिलेटेडचे सगळे स्टॉक असतील मग अगदी टुरिझम फायनान्स कॉर्पोरेशन, आता तर PSUला खूपच आहे, म्हणजे मग TFCI किंवा मग त्याला लागून सगळे मग बाकीचे मग तुझे थॉमस कुक असेल किंवा तत्सम त्याला रिलेटेड, आणि मग त्याला काय काय लागतं मग एअरलाईन, म्हणजे आपण ना असं अर्थ काढून मग ते सगळ्या स्टॉकला सगळ्यालाच ग्रोथ मिळेल. एक त्याच्यातला इन्फ्रास्ट्रक्चरच्या ह्याच्यातला आजच्या ह्याच्यातला त्यांनी वर्षा किंवा 2 वर्षापूर्वी स्कीम इंट्रोड्यूस केली की आम्ही डेडिकेटेड फंड्स स्टेट गव्हर्नमेंटला 10 वर्षाकरता इंटरेस्ट फ्री देऊ, बट दे शूड स्पेंड इट ऑन इन्फ्रास्ट्रक्चर आणि कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणून. दॅट दे हॅव एक्सपांडेड आत्ताच्या अनाऊन्समेंटमध्ये. दॅट इज अ वेलकम साईन की स्टेट गव्हर्नमेंट विल ऑल्सो हॅव टू कॉन्ट्रीब्यूट and also create new infrastructure by seeking an interest-free loan. हा एक महत्त्वाचा या सरकारचं यश, जसं वाळिंबे सर पण म्हटलं की या सरकारनं गेल्या 10 वर्षामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यावर म्हणजे पायाभूत सुविधा, काँग्रेसच्या काळात काय व्हायचं तर पर्यटनाची अडचण असायची, मग कुणीतरी NGO जायचा कोर्टामध्ये, मग एखादी प्रकल्प रखडायचा 5, 7, 10 वर्ष. आता काही रखडत नाही, NGO पण पुढे येत नाही, कोर्टात केसही जात नाही आणि मंजुऱ्या लगेच मिळतात. त्यामुळे एक मान्य केलं पाहिजे की या सरकारनं काय वेग दिला तर इन्फ्रास्ट्रक्चरला खूप मोठ्या प्रमाणावर वेग दिला आणि जे स्वप्न 30-30 वर्षात पूर्ण नाही झाली ती 5-7-10 वर्षात पूर्ण होताना पाहायला मिळाली. त्यामुळे ही गोष्ट आहे, याचं श्रेय मोदी सरकारला आणि भाजप सरकारला द्यायलाच हवं. त्याच